मी म्हणणार की त्यातनं जर्नी खूप डिफिकल्ट होती. हा प्लॉट आम्ही कोविड मध्ये घेतलाय. ओके. कोविड मध्ये घ्यायच्या वेळी आमच्या मागे बरेच चॅलेंजेस होते. आमचं बजेट ऑलरेडी कमी होतं. इंस्टाग्राम थ्रू आम्ही बघितलं, गुगल्सवर बघितलं, फेसबुकवर बघितलं. ट्रस्ट जनरेट झाला नाही. ऑनेस्टली स्पीकिंग आज सगळे कमवायला बसले. त्याच्यानंतर आम्हाला एक आयडिया आली आणि आपल्याकडे अजून काय ऑप्शन नाही आहे. क्लायंट कडून कंपनीला काम मिळवण्यासाठी लोक कोटेशन एक देतात आणि आफ्टर 50% काम 60% काम झाल्यानंतर त्याचं कोटेशनची ती अमाऊंट वाढवतात. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला आमच्या कंपनीकडून काय असा एक्सपिरियन्स आला? 50% तरी अप्रिशिएट. आय थिंक ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर आय विल नॉट से की चांगला होता. खूप डिफिकल्ट होती. नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर विजय मोराळे, फाउंडर अँड सीईओ इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला. तर आपण बऱ्यापैकी बघतो की घर बांधताना लोकांच्या मनात भरपूर प्रश्न असतात, पण ते प्रश्न जे असतात किंवा त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या कशा प्रोसेस वाईज आपण फॉलो केल्या पाहिजेत किंवा त्या प्रोसेस वाईज घर कसं पूर्ण केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी कस्टमर्सच्या मनात भरपूर अडचणी असतात किंवा भरपूर प्रश्न असतात. तर ते प्रश्न आपण आज क्लायंट सोबत आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तर सर्वात पहिलं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझं नाव सौरभ खापरे, ही माझी वाईफ अक्षता खापरे. आम्ही पुण्यातूनच आहात. आमच्या घरी सगळे मोस्टली इंजिनियर आहेत. माझे वडील गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई. स्टार्टिंग पासून आधी गव्हर्नमेंट एरियामध्ये राहायचो, त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर बरेच वर्ष, म्हणजे माझं आयुष्याचे 30 वर्ष मोस्टली फ्लॅटमध्येच गेलेत. मग आम्ही असं विचार केलं की आपल्याला काहीतरी नवीन करायला पाहिजे जेव्हा आम्ही नवीन घर शोधत होतो. कारण आमची फॅमिली मोठी होणार होती. मी आणि माझा भाऊ आणि माझे वडील, म्हणजे बेसिकली आमच्या घरातच 3 जोडी आहेत आता. तर आम्ही विचार केला की एक फ्लॅट घ्यायचा. जेव्हा फ्लॅट शोधताना असं लक्षात आलं की आपल्याला याच कॉस्टमध्ये जर आपल्याला एक चांगला बंगलो बांधता येईल तर वाय नॉट. तर आम्ही हे डोक्यात विचार करून आम्ही पुण्यात एका ठिकाणी प्लॉट घेतला आम्ही. आणि प्लॉट घेतल्यानंतर त्याच्यानंतर आमची जर्नी चालू झाली. प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला काय, म्हणजे असं तुम्ही स्पेसिफाय केलं की मला पुण्यातल्या ह्या लोकेशनला प्लॉट घ्यायचा आहे वगैरे? ऍक्च्युली आमचा आधी विचार होता की सिंहगड रोड या एरियामध्ये आधी प्लॉट वगैरे घ्यायचा. ओके. पण नंतर आम्ही विचार केला की आम्ही आयटी मध्ये आहोत, आमचं एक ठिकाण कधी नसतं, आम्ही स्विच करत असतो कंपनी प्रत्येक. येस येस, आयटी मध्ये ते होतं. येस. तर प्रत्येक 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी म्हणावं स्विच होतं. आणि असं कधीच नसतं की आपल्याला सगळीकडे एकाच ठिकाणी आपण बरेच सगळ्यांना घराच्या सगळ्या लोकांना एकाच ठिकाणी सेंट्रल लोकेशनला. हा, आणि तिथं ऑफिस पण सगळ्यांचं असं हे नसतं. तर आम्ही काय केलं की पुण्याच्या सेंट्रल लोकेशनला विचार केला, बरोबर, की आम्ही प्लॉट घेऊ आणि आम्ही तिथं बांधू. आणि माझ्या वडिलांचं स्वप्नच होतं, कारण आम्ही ऑलरेडी डिफेन्स एरियामध्ये राहून तिथं आम्हाला ऑलरेडी ते गार्डनिंग वगैरे होतं. पण ते कसं की आम्ही तिथनं जेव्हा बाहेर पडलो, ओपन स्पेसची जास्त सवय होती. एक्झॅक्टली. हा, तर ते त्यांचं स्वप्नच झालं की आपण कधीतरी आयुष्यात आपलंच घर असावं आणि फक्त आपलं घर असावं, स्टँड अलोन. आणि माझे आई वडील नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये मेन म्हणजे कसं तिथं स्टँडर्डच, म्हणजे तिथं सगळे स्टँड अलोन बंगलोज. तिथं खूप कमी फ्लॅट सिस्टम आहे. बरोबर. तिथनं आम्ही तो कल्चर आम्ही इथं आणायचा विचार केला, ऍटलीस्ट आमच्या आयुष्यात, आमच्या लाईफ मध्ये. तर सर, तुम्ही हा प्लॉट घेताना तुम्ही प्लॉटचा काही विचार केला की माझा प्लॉट किती साईजचा असेल, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काही असं काही इमॅजिनेशन तुम्ही केलं होतं का? ऑनेस्टली विजय, असं काहीच नाही केलं होतं. ओके. हा प्लॉट घेण्याच्या आधी आमचं सिम्पल होतं की आम्ही ऍक्च्युली हा प्लॉट आम्ही कोविड मध्ये घेतलाय. ओके. कोविड मध्ये घ्यायच्या वेळी आमच्या मागे बरेच चॅलेंजेस होते की घ्यायचं की नाही घ्यायचं. तर आम्ही स्टार्ट केला होता एक चांगला लक्झरियस फ्लॅट मधला. आमची सुरुवात तिथनं झाली, लक्झरियस फ्लॅट मधनं. आम्ही तिथनं विचार चालू झाला की एक मोठं, आता 3 फॅमिली म्हणजे तर ऍटलीस्ट 4 BHK फ्लॅट लागेल किंवा 2 फ्लॅट घेऊन मर्ज करायचं. सिम्पल आमचं हे होतं. बरोबर. कॉस्टिंग पुण्यात त्यावेळी पण कॉस्टिंग भरपूर होती. बरोबर. तर 4 BHK लक्झरियस फ्लॅट घेण्यापेक्षा आम्हाला प्लॉट घेणं जास्त परवडत होतं. आणि कोविड मध्ये स्टॅम्प ड्युटी पण कमी होती. तर आम्ही हे विचार केला की ठीक आहे, जे काय होते आपण एक ऍटलीस्ट प्लॉट घेऊ. ओके. म्हणजे जी फ्लॅटला अमाऊंट आपल्याला द्यायची त्याच्याच अगेन्स्ट किंवा त्याच्याच इक्वल जर आपल्याला प्लॉट विथ कन्स्ट्रक्शन सगळं होत असेल तर तो ऑप्शन आपण का नाही निवडला पाहिजे, जे आपलं स्वप्न पण आहे ते पूर्ण होऊ शकतं. आणि लक असं होतं आमचं की त्यावेळी थोडे प्रॉपर्टीचे प्राइसेस थोडेसे कमी होते. राईट. कमी झालं कोविड मध्ये. जास्त कोण
सेलिंग परचेसिंग सगळा पार्ट Parts. ऑलमोस्ट कमीच होता येस आणि त्यात तुम्ही रिस्क घेतली. येस येस आम्ही रिस्क घेतली. हम्म. मी, माझा भाऊ, माझे वडील, आमच्यामध्ये खूप डिस्कशन झालं इंटरनली. आम्ही खूप विचार केला की राईट कसं करायचं, काय करायचं, होईल Right. का नाही होईल. Right. पण नंतर म्हटलं की ठीक आहे, बरोबर घुसूया. एकदा बरोबर. घुसलो की मग आपण बघूया की काय होतंय. बरोबर. आणि नाही, एकदा माणूस जसं म्हणतात ना की पाण्यात एकदा पडला की तो पोवायला शिकतो, एक्झॅक्टली तसं मग एकदा प्लॉट घेतलाय म्हटल्यानंतर ते घर बांधणं आहेच, त्याच्याशिवाय आपण तिथं राहायला येऊ शकत नाही. बरोबर मग हे माग प्रेशर असं काय जाणवलं का तुम्हाला की नाही प्लॉट घेतलाय पण आता आपल्याला कन्स्ट्रक्शन चालू करायचंय, बरोबर. तर मग तिथून पुढे तुम्ही कसा काय म्हणजे विचार केला किंवा तिथून पुढच्या स्टेजेस तुमच्या कशा कशा होत गेल्या? तिथनं जर्नी आमची, मी म्हणणार की तिथनं जर्नी खूप डिफिकल्ट होती. आणि ऑफकोर्स तुम्ही सिम्प्लिफाय केले त्याच्यानंतर. ओके ओके पण तुम्हाला भेटायच्या आधी हा. आम्ही जवळपास फर्स्ट आमचं म्हणजे कन्स्ट्रक्शनचा स्टेज असतो. Right. आपण आधी प्री कन्स्ट्रक्शन म्हणू, हो. त्यानंतर पोस्ट कन्स्ट्रक्शन म्हणू, येस येस आणि जे मधलं चालणार आहे Yes, ते मेन कन्स्ट्रक्शन. बरोबर तर बरोबर. प्री कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला काय अडचणीला सामना करावा लागला किंवा तुम्हाला म्हणजे काही आयडियाज होत्या का? जर नव्हत्या तर मग त्या तुम्ही आयडियाज कुठून घेतल्या? म्हणजे Yes. प्लॉट तर घेतलाय पण आज बघायला गेलं तर प्लॉट घेतल्यानंतर आणि घरी राहण्या येण्यापर्यंत त्याच्यामध्ये भरपूर सारे चॅलेंजेस असतात. बरोबर. तर हे चॅलेंजेस तुम्ही कसे कसे टॅकल केले किंवा ते चॅलेंजेस कोणते होते ते थोडं आपल्या व्ह्युअर्सला सांगितलं तर त्यांनाही त्यांचं घर बांधताना याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आधी घर बांधताना सर्वात ऑफकोर्स फर्स्ट स्टेज असतो प्लॉट घेणं. प्लॉट गेल्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि जे तुमच्यासोबत नेहमी राहतं ते आहे तुमचं आर्किटेक्ट आणि तुमचं कॉन्ट्रॅक्टर. आमच्या केसमध्ये आमचे आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर विजेच होते. जे विजेचीच टीम होती, आर्किटेक्टची टीम होती आणि विजेच आमचे कॉन्ट्रॅक्टर होते. ठीक आहे. आता तुम्ही सांगितलंच की आर्किटेक्टचा पार्ट आणि कन्स्ट्रक्शनचा पार्ट आमच्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला कंपनीने केला, बरोबर. पण आमच्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला कंपनीने करायच्या आधी इथून स्टोरी मे बी कळाली पाहिजे की तुम्ही माझ्या बरोबर कनेक्ट कुठून झाले आणि बरोबर. कसे झाले, बरोबर. त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं. ठीक आहे. तर ऍक्च्युली ह्याचं खूप मोठं क्रेडिट माझ्या भावाकडे जातं. पण आम्ही जर्नी चालू केली गुगल मधनं, कारण कोविड चालू होता. कुठनं कॉन्टॅक्ट घेणं, काय घेणं, बरेच फोन केले, बरेच कॉल झाले, बरेच कॉन्ट्रॅक्टर्स होते. असं काहीच नाही, तुम्ही गुगल मध्ये सर्च करा, तुम्हाला 1000 कॉन्ट्रॅक्टर फक्त पुण्यात. राईट राईट. फक्त पुण्यात. हो. आणि तुम्ही पुण्यात हे Yes. सगळ्या गोष्टी बघितलं येस. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर समवन टू ट्रस्ट. राईट. ट्रस्ट करणं कोणावर. Right. आणि आपण एवढं कोटींचं काम करतोय, कोटींचं काम करतोय कुठल्यावर आणि सगळेच अनोळखी लोक आहेत आणि सगळेच ट्रस्ट कोणावरती कोणावर ठेवायचा? करायचं. राईट. तर आम्ही त्याच्यामध्ये मग हळूहळू शॉर्टलिस्ट करत गेलो. आम्ही Okay. स्टार्टिंग केली आम्ही ऍक्च्युली आर्किटेक्ट मधनं. आम्ही आर्किटेक्टला भेटलो. ओके. हा, इंस्टाग्राम थ्रू आम्ही बघितलं बऱ्याच काही. ओके. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही गुगल्सवर बघितलं, फेसबुकवर बघितलं, बऱ्याच काही रिव्ह्यूज वगैरे बघितले. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांना जाऊन भेटलो पण ते ट्रस्ट जनरेट झाला नाही, ट्रस्ट कारण बिल्ड होत नव्हतं ट्रस्ट होत की नव्हता. त्यांच्या आणि बरोबर खरंच काम करू. आणि ऑनेस्टली स्पीकिंग सगळे कमवायला बसले. राईट. असं बिझनेस काहीच टाकलाय म्हणलं त्यांना सगळं- कमवणं हा. त्यांचा तो पर्पज आहेच. Yes. आम्हाला बघायचं होतं की वी नीडेड समवन हु इज व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी विलिंग आणि फ्लेक्सिबल. राईट. आमचं ते सर्वात होतं, कारण जसं मी सांगितलं आमचं बजेट ऑलरेडी कमी होतं. सो बजेट कमी असताना आम्ही ऑलरेडी तुम्ही प्लॉट साठी Plot साठी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती, इन्व्हेस्ट केली. प्लस तुम्हाला कन्स्ट्रक्शन साठी अमाऊंट उभी करायची होती, येस तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. येस येस. त्याच्यानंतर आम्ही विजयला भेटलो, मी आणि माझा भाऊ. आम्ही दोघं गेलो होतो विजयला भेटायला. मला अजूनही आठवतंय की आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटलो, सगळं केलं. मॅडम पण होत्या, त्यांच्या वाईफ पण होत्या. Yeah. आणि तेव्हा आम्ही विजयला भेटलो. तिथनं बाहेर आल्यानंतर मी माझ्या भावाला, आमचं डिस्कशन एकच झालं की एवढं एनर्जेटिक, एवढं फॉलोअप करणारा कोणीच नाही. कारण ऑनेस्टली स्पीकिंग लोकांकडे आहे, बिझनेस आहे, असं नाही की Right, बिझनेस right. नाही. हो, आहे ना. पण मी जेव्हा तुम्हाला भेटलो किंवा जेव्हा तुमच्या कंपनीला भेटलो तेव्हा असं जाणवलं की ठीक आहे, समवन इज विलिंग टू टेक अ स्टेप फॉर अस. Right. समवन कॅन गो वन स्टेप फॉरवर्ड. राईट. असं आहे की सगळे लोक 20 देत आहेत, बरोबर. कोणीतरी 21 देणारा, बरोबर. एक एक्स्ट्रा स्टेप घेणारा कोणीतरी पाहिजे. तर ज्याच्याने आपलं कम्प्लिटनेस वाढतो. बरोबर. तर त्याच्याने ऑफकोर्स तुम्ही भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फायनल केला. ओके. तिथनं आपली जर्नी चालू झाली. Yes. दॅट्स वेअर वी स्टार्टेड. आणि तिथनं चालू केला. पण त्याच्यानंतर बरेच ऑब्स्टिकल्स आले, बट ठीक आहे, विजय वॉज ऑलवेज देअर आणि दॅट वॉज द बेस्ट पार्ट. तरी पण मी तुम्हाला अजून त्याच्या पुढे जाऊन अजून एक प्रश्न करू इच्छितो की तुम्ही आमच्या कंपनीला तुमच्या बंगलोचं काम देण्याच्या आधी तुम्ही किती कॉन्ट्रॅक्टर्सला भेटले पर्सनली किंवा काय असं? येस येस. तर 2 स्टेजेस येतात. एक तर कन्स्ट्रक्शनचा स्टेज आणि एक इंटिरियरचा स्टेज. कन्स्ट्रक्शनच्या स्टेजमध्ये कमीत कमी मी आणि माझ्या भावानी ऍटलीस्ट 15 ते 18
कॉन्ट्रॅक्टर्सला भेटलो असेल आम्ही, बरेच साईट बघितले. आणि सेम गोज विथ इंटिरियर मध्ये तर माझा भाऊ नव्हता येतं, तर मी आणि माझी बायको आम्ही जवळपास 20 ते 25 इंटिरियर डिझायनर्सला भेटलो. त्यांच्याकडनं कोटेशन्स घेतले, सगळं काही स्टडी केलं, एकूण एक कोटेशन म्हणजे एवढं डिटेलमध्ये की फ्लाईट पासून लॅमिनेट्स पासून एक एक छोटे छोटे गोष्टींचे जे चार्जेस असतात, लाईट पॉइंट्स पासून काय काय जे काय महत्वाचे पॉइंट्स असतात ते आम्ही सगळे निवडले. आणि हे सगळं निवडल्यानंतर मग आम्ही फायनल डिसाइड केलं की ठीक आहे विजय सोबतच जाऊया, काय ऑप्शन दिसत नाही अजून आता. सर तुम्ही ऑलमोस्ट 2 कोटीचा बंगलोचा प्रोजेक्ट तुम्ही आमच्या कंपनीवरती ट्रस्ट करून आम्हाला दिला. बरोबर. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय अशी मनात पुढे भीती वाटली नाही का, किंवा की बाबा हा व्यक्ती करू शकतो का, किंवा ह्या व्यक्तीकडे तेवढी कॅपॅबिलिटीज आहेत का, किंवा ह्याच्या काही वेगळ्या म्हणजे मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपनीज आहेत ज्या मोठमोठ्या नावानी किंवा ब्रँडिंग करतात, पण तसं काही तुम्हाला वाटलं का की आपण इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला सोबत गेलं तर आपल्याला त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स प्लस आपलं जे मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला यांच्याकडून फुलफिल होतील का, असं तुम्हाला म्हणजे जी अमाऊंट तुम्ही 2 कोटी इन्व्हेस्टमेंट करताय आणि अमाऊंट तुम्ही देताय, बट ज्या व्यक्तीच्या हातातून ती इन्व्हेस्ट होती पुढं, किंवा त्याला तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्याकडे काय क्वालिटीज बघितल्या? सर आम्ही स्टार्ट करायच्या आधी, तुम्हाला फायनल करायच्या आधी आपण तुमचे साइट्स बघितले, राईट, तुमचं ऑफिस बघितलं, राईट, आणि त्याच्यानंतर तुमचं ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वगैरे बघितलं. त्याच्यानंतर आम्हाला एक आयडिया आली की ठीक आहे दिस इज हाऊ इट इज गोइंग टू बी, राईट, आणि आपल्याकडे अजून काय ऑप्शन नाहीये. तर बिकॉज आम्ही तुम्हाला ऑलरेडी चूज केलं होतं, असं नाही की आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यानंतर आमचं मध्ये 90% डाऊट्स क्लिअर झाले होते. ओके, म्हणजे तुम्ही मला सांगायचे की हो मी फॉलोअप ज्यावेळेस घ्यायचो किंवा आमची टीम ज्यावेळेस फॉलोअप घ्यायची त्यावेळेस तुम्ही म्हणायचे हो आमचं इंटरनल डिस्कशन चालू आहे, आम्ही तुम्हाला सांगतो. पण मे बी तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही आमच्या कंपनीला आधीवर तुमच्या इंटरनल फॅमिलीमध्ये फायनल केलं होतं, फक्त राहिला पार्ट होता की निगोसिएशन किंवा हा पार्ट तुम्ही मागे ठेवला. येस येस येस, कारण कसं आहे की कोणी पण आपकी कम्युनिकेशन स्किल्स और ये जो भी थे वो मतलब मुझे अभी बताते हैं, आपको फाइनलाइज करते रहे. यस आप नहीं थे तब. यस राइट, मुझे बताया उन्होंने कि हमने विजय कम्युनिकेशन उसके नेचर उनके इस पे वी टुक द रिस्क एंड वी वर लाइक कि हाँ दिस इज द पर्सन जो कि फ्लेक्सिबल है, जो सब कर देगा वो कम्युनिकेशन, और ऊपर से सजेशंस भी आपने काफी दिए व्हाइल कंस्ट्रक्टिंग कि आप ये करिए तो आपके पैसे बच जाएंगे, ये ज्यादा आपका फाउंडेशन अच्छा होगा. राइट राइट, सो आई थिंक दैट वाज आल्सो द रीजन. ओके, तो आपने कंपनी से पहले मेरे को मतलब चूज किया. थँक यू फॉर दिस चान्स. येस येस येस, मी मला आधीच म्हटलं, मी माझ्या भावाला पण तेच सांगितलं होतं की विजय इतकं एनर्जेटिक मी कुठेच नाही. विजय इज यंग, एनर्जेटिक अँड ही विल गो. आणि बाकीचे कसे जेवढे कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये आहेत ना सगळे ऑलमोस्ट 40s 50s मध्ये आहेत, राईट, आणि 60s मध्ये पण राईट, सगळ्यांना भेटतो. तर म्हणजे तो एक एजचा जो बॉन्डिंग आहे तो कुठेतरी मला वाटतं आपला कनेक्ट झाला, त्याच्यामुळे एक आपली बॉन्डिंग चांगली झाली. येस येस येस, 100%. ओके, पण अजून मला एक आपल्या व्ह्युअर्सचा सगळ्यांचा किंवा बऱ्याचशा लोकांचा एक प्रश्न असतो की माझं एज आता 25 आहे, आता मी जॉबला लागलोय किंवा मी बिझनेस करतोय, तर मी आता सुरुवातीला काय प्रिफर केलं पाहिजे? मी सुरुवातीला फ्लॅट प्रिफर केला पाहिजे की बंगलो प्रिफर केला पाहिजे? कारण हा प्रश्न विचारण्यामागचा माझा पण एक कॉमन, मी आता बरेचसे जेवढे कन्स्ट्रक्शन बंगलो करतोय तर त्याच्यात मला हा कॉमन एक पॉईंट दिसतोय की जेवढे क्लायंट्स आहेत जे आता बंगलो बांधतायत ते बऱ्यापैकी सगळे फ्लॅट मध्ये राहतात आणि ते आता बंगलो मध्ये येतात, आणि त्या प्रत्येकाचं एज अराउंड 32 अँड 35 प्लस आहे. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? त्याच्या मागे एक सिम्पल थॉट प्रोसेस आहे की ऑफकोर्स तुमच्याकडे जर पैसा आहे तर गो फॉर कन्स्ट्रक्शन. राईट. फ्लॅट मध्ये प्रॉब्लेम हा असतो अप्रिसिएशनचा. तुम्ही कुठल्या एरियामध्ये फ्लॅट घेता, काय घेता, त्याचं अप्रिसिएशन किती होतं. आणि आपण पुण्यात आहोत, बरोबर, आपल्याला माहिती आहे की पुण्याचे रेट्स खूप व्हॅल्यू झाल्यात, पण फ्लॅट हे एका वेळानंतर डिप्रिशिएटच होणार आहे, जुनाच होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये काहीच राहणार नाही. 15 वर्षानंतर तुमचा फ्लॅट जुना झाला, तुम्हाला विकला. पण जर तुम्ही लँड घेतलं स्टार्टिंग मध्ये, भले तुम्ही थोडा लांब घ्या, पुण्याच्या एकदम आउटस्कटला घ्या, अशा ठिकाणी घ्या जिथे जास्त हे नाहीये, कॉस्टिंग नाहीये, पण ते तुमचं असतो. कारण बंगलो सोडलं तरी तुमचा लँड राहतो नेहमी. सो इट इज ऑल्सो व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट फ्युचर साठी, पण इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने घेतलं आणि घर बांधलं तर वेल अँड गुड. नाही हे तर बरोबरच आहे, पण त्याचबरोबर म्हणजे असं काही माइंड मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग असतं का की ऍट द एज पर्यंत एक आपण फ्लॅट पर्यंत राहू जिथं आपली राहायची पण प्रॉपर म्हणजे सोय होते, प्लस
आत्ताच आपण जर 25 किंवा 30च्या एज मध्ये जर बंगलो बनवायचा विचार केला बरोबर. तर आपल्याकडे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावरती पडतील किंवा फायनान्शियली आपल्याला तेवढं स्ट्रॉंग राहावं लागेल. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे व्ह्युअर्सला तुम्ही काय सांगू इच्छिता, जर तुमच्याकडं पैसे असतील तर तुम्ही 100% बंगलो करा, पण जर तुमचे फायनान्शियल जर तुम्ही एकटे घरात करणारे असाल आणि जर चांगले करणार म्हणजे जर तुमचं मिनिमम तुम्हाला काय वाटतं की बंगलो बांधण्यासाठी आज पुण्यात बंगलो बांधण्यासाठी एखाद्या फॅमिलीचं मिनिमम फायनान्शियल इन्कम किती असलं पाहिजे? बरोबर. सो बेसिकली मी इन्कम बद्दल तर मी खरंच कमेंट काय करू शकणार की किती इन्कम पाहिजे, बट फायनान्शियली येस आय थिंक यू शुड बी लिटल स्टेबल. जर तुम्ही एकटे अर्निंग असाल तर तुम्ही काय सजेस्ट करू? तर मग नक्की तुम्हाला फ्लॅट वगैरे घ्यायला पाहिजे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये बरेच फॅमिली मेंबर्स आहेत आणि तुम्ही एकत्र राहणार आहात, सो तुम्ही एकत्र येऊन तुम्ही एक चांगला मोठा बंगलो बांधू शकता. बरोबर. म्हणजे हा एक वे झाला की जर तुमचा इन्कम लिटल ओके आहे आणि तर तुम्ही मग आणि फॅमिली छोटी आहे तर तुम्ही फ्लॅट मध्ये राहिलं तर बेटर आहे, प्लस तुमच्यावरती जास्त प्रेशर नाही येणार. बट जर तुमची फॅमिली मोठी आहे आणि तुमच्याकडे फॅमिली इन्कम पण चांगला आहे तर मग तुम्ही बंगलोचा विचार केला पाहिजे. नक्कीच. आणि तुम्ही इफ यू रिअली आस्क मी अबाउट द नंबर्स, फॅमिली इन्कम इयरली इन्कम तरी ऍटलिस्ट तुमचं जवळपास 40 लाखापर्यंत पाहिजे. ओके. 40-50 लाख असलं की तुम्ही आरामात जाऊ शकता बंगलो बांधायला, कारण त्याच्यामध्ये सगळंच कव्हर होतं. बेसिकली तुमचं होमचं तर कव्हर होतं, तुमचं पर्सनल बिलॉंगिंग, एज्युकेशन, हाऊस होल्ड सगळंच काही कव्हर होतं. तर बरेच जण असंही होतं की एक आवड आहे म्हणून बंगलो प्लॉट घेतात, कन्स्ट्रक्शन करतात, पण काही फायनान्शियल क्रायसिसमुळे परत त्या गोष्टीला रिटर्न यावं लागतं. तर त्यापेक्षा आधीच जर प्रॉपर प्लॅनिंग असेल तर त्या गोष्टी आपल्याला रिटर्न नाहीत होणार. 100%. तुमचे फायनान्सेस खूप स्टॅटिक पाहिजे. कारण हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू हाच आहे की आज पुण्यासारख्या जर तुम्ही सिटीमध्ये बघितलं तर मिनिमम प्लॉट हा 50 लाख रुपये पर गुंठा आहे. म्हणजे जर एखादा चांगला प्रॉपर बंगलो बनवायचा म्हणलं तर मिनिमम 2,500 ते 3,000 स्क्वेअर फूट आपल्याला प्लॉट घ्यावा लागतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये साधारण 2,500 ते 3,000 मध्ये आपल्याला एक 4,000 स्क्वेअर फूट बांधकाम मिळतं. बरोबर. म्हणजे प्लॉटची जर कॉस्ट तुम्ही बघितली तर साधारण 1.25 कोटी रुपये प्लॉटची कॉस्ट गेली, प्लस त्याला अराउंड 1.5 ते 2 कोटी रुपये कन्स्ट्रक्शनला तुम्ही इन्व्हेस्ट करताय. बरोबर. तर हे सगळं फायनान्शियल जर जमा करायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. 100%. 100%. बरोबर. येस. आता आपण हा जो आता प्लॉट आपण कन्स्ट्रक्ट करतोय तर ह्या प्लॉट साठी मग तुम्हाला काय प्लॉटची कॉस्ट काय पडली एक साधारण? बेसिकली साधारण 1 कोटीच्या आसपास पडली आम्हाला. ओके. 1 कोटीच्या आसपास पडली. 1.1 CR अराउंड. ओके. पण जसं मगाशी तुम्ही म्हणाले की जेवढं फ्लॅटला अप्रिसिएशन मिळत नाही तेवढं प्लॉटला अप्रिसिएशन मिळतं. 100%. तर आता 1.5 वर्ष मला वाटतं आपण आता काम चालू केलं. बरोबर. तर आता ह्या 1.5 वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं प्लॉटची किती अप्रिसिएशन झाला असेल? 50% तरी अप्रिसिएशन. 50% इन्क्रीज झाला. इसलिए क्योंकि कोविड में भी लिया था तो टाइमलाइन थोड़ी और बेटर हो गई. ओके. आणि मला 100% खात्री आहे की हाच अजून इन्क्रीज होऊ शकतो, अजून 50%, 100% नेक्स्ट 2-3 इयर्स मध्ये 100%. कारण पुणे आता क्राऊडेड होत चाललाच आहे. आता काही पॉप्युलेशन वाढत चालले पण स्पेस लिमिटेड आहे. राईट. सो तर मला असं वाटतंय की लँडचे कॉस्ट, फ्लॅटचे कॉस्ट पुढे जाऊन खूप वाढतील आणि त्याच्यासोबत मग प्रॉब्लेम्स पण होतील. तर असं म्हणजे बेसिकली आत्मनिर्भर म्हणतात आपण. राईट. तसा आम्ही विचार केला. कारण कसं आहे की जसं आता बँगलोरमध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. फ्लॅटमध्ये राहिलो की वी हॅव टू बी डिपेंडेंट ऑन द कॉर्पोरेशन वॉटर. राईट. आता इथं कसं तुमचं स्वतःचं घर घेतलं, बांधलं तर तुमच्याकडे बोरवेल घेऊ शकता, तुमचा वॉटर रिझर्वायर असतात, टँकर वगैरे मोलू शकता आरामात. म्हणजे तिथं डिपेंडन्सी राहत नाही. समजा की परत पुढे जाऊन कोविड सारखी सिच्युएशन आली की तुमच्याकडे ऍटलीस्ट नेक्स्ट 6 मंथ्स पर्यंत तुम्ही सगळं राशन वगैरे करून सगळं तुम्ही ठेवू शकता अँड विथ वॉटर. सो हे सगळं खूप महत्वाचं आहे आणि ऑफकोर्स प्रत्येकाला तो प्रिपरेशन लागतो. बरोबर. नाही पण ओव्हरऑल आता तुम्ही तर सांगितलंच, पण मला तुमचंही म्हणजे कौतुक करायचंय की ज्या फर्स्ट डेला आपण भेटलो होतो आणि आज अराउंड आता 1.5 वर्ष जसं आपण म्हटलं झालं, तर ह्या 1.5 वर्षात मी तुमच्याकडं म्हणजे जरी मी कंपनी रन करतोय पण ऍज अ क्लायंट म्हणून मी तुमच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकलो सर. का तर तुम्ही जे करत होते फायनान्शियल प्लॅनिंग किंवा तुमचं जे काही कामांचा फॉलोअप होता, म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने किंवा आमच्याकडून तर तुम्हाला फॉलोअप देतच होतो, प्लस पॅरलली तुम्ही तुमच्या बाजूनी जो फॉलोअप घेत होता तोही खूप घेणं इम्पॉर्टंट आहे. मी आपल्या व्ह्युअर्सलाही सांगू इच्छितो, जेव्हा कधी तुम्ही तुमचं घर कुठल्या कंपनीला बांधायला देत असाल तर कंपनीचा तुम्हाला फॉलोअप देईलच, पण पॅरलली तुम्ही त्या कंपनीचा व त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फॉलोअप घेणं सुद्धा गरजेचं आहे.
मार्केटमध्ये भरपूर असे इश्यू होतात की काम तुमच्याकडून मिळवण्यासाठी ऍज अ क्लायंट कडून कंपनीला काम मिळवण्यासाठी लोक कोटेशन एक देतात आणि आफ्टर 50% काम 60% काम झाल्यानंतर त्याचं कोटेशनची ती अमाऊंट वाढवतात किंवा कामाचा स्कोप काही मे बी हिडन ठेवतात आणि त्याच्यानंतर कॉस्ट ओव्हर रन करतात. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला आमच्या कंपनीकडून काय असा एक्सपिरियन्स आला का? ऍक्च्युली त्याच्या मागे एक छोटी स्टोरी आहे. स्टोरी अशी आहे की आम्ही जेव्हा तुमच्याकडे यायच्या आधी आम्ही बऱ्याच लोकांकडे गेलो. जसं मी तुम्हाला ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्ट दिला आपण आरसीसी ब्रिक आणि लॉकिंग कीचा तो कॉन्ट्रॅक्ट. तर बरेच लोक असे फॉल्स कमिटमेंट्स देतात की आपण तुमचं फ्लोरिंग ह्या बजेटमध्ये होऊन जाईल. एक्झाम्पल 50 स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला आरामात चांगला टाईल मिळतो. पण जर तुम्ही बंगलोसाठी विचार करताय तर 50 रुपये म्हणजे तुम्हाला 50 रुपयामध्ये काहीच नाही. पण ह्याच ठिकाणी विजयनी मला असं वाटतं की तुम्ही मला चांगलं रिअलिस्टिक नंबर दिले. तुम्ही असं काही नव्हतं की आय गेस आपण मे बी तुम्ही एकदा फर्स्ट टाइम ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस तुम्ही म्हटले होते की विजय तुमच्या कोटेशनचे नंबर थोडे हाय वाटतात. पण मे बी तुम्हाला नंतर ते बाकी अदर्स कॉन्ट्रॅक्टर्सचे कम्पेअर केल्यानंतर ओके वाटले. कारण ते आहेच म्हणजे ते ऍक्च्युली ते रियालिटी चेक आहे खूप मोठा की बरेच लोक फॉल्स कमिटमेंट्स देतात आणि आम्हाला एक्सपिरियन्स आला होता. तर त्याचा एक्सपिरियन्स आम्हाला नक्कीच चांगला आहे. कारण तुम्ही जेवढ्या लोकांना भेटता आणि मला तर सगळ्या व्ह्युअर्सला हेच सांगायचं आहे की जेव्हाही तुम्ही जाता मार्केटमध्ये तुम्ही सगळं काय रिसर्च करा व्यवस्थित, सगळं व्यवस्थित एकूण एक नंबर. कारण तुम्ही स्क्रॅच पासून तुमचं कन्स्ट्रक्शन करणार आहात. तर तुम्ही कन्स्ट्रक्शन स्क्रॅच पासून करताय तर एकूण एक गोष्ट मायन्यूट गोष्टी चांगली ठेवा. एक चांगला लॅपटॉप घ्या, पेपर घ्या, पेन घ्या, एकूण एक नंबर्स लिहून घ्या आणि प्रत्येक नंबर कम्पेअर करून बघा की मार्केटमध्ये. कारण जसं विजयने सांगितलं की जे फॉल्स कमिटमेंट वाले लोक आहेत असे बरेच आहेत. म्हणजे तुम्हाला असं नाही तुम्हाला असं डायरेक्टली काढणार की जे रिअलिस्टिक नंबर्स आहेत आणि जे फॉल्स नंबर्स आहेत ते तुम्हाला राइट अवे दिसून जाणार. और उसमें भी काफी हिडन फैक्टर्स रहते हैं. अगर आपकी सीलिंग की हाइट ज्यादा है तो कॉस्ट ज्यादा हो जाती है. तो वो बोलते हैं सर हमने तो स्क्वायर फीट के हिसाब से आपको एक प्राइस दिया था. ये तो अभी स्टैंडर्ड 11 फीट के हिसाब से दिया. अभी 14 फीट हो गया तो अभी बढ़ रहा है. लेकिन वो उन्होंने पहले बोलना चाहिए. राइट. या फिर जैसे कि कोई इलेक्ट्रिकल पॉइंट्स रहते हैं तो इलेक्ट्रिकल पॉइंट्स में सिर्फ इलेक्ट्रिकल करके मिलेगा लेकिन उसमें एग्जैक्ट कितने पॉइंट्स रहेंगे वो नोटिफाई नहीं रहते. या वो बोलते हैं 100 में हो जाएगा बट हमें ज्यादा चाहिए रहे तो उसके अलग से इतना लगेगा. वायरिंग कितने, ये सब बहुत हिडन फॅक्टर्स रहते हैं. आणि हे सगळं बंगलोमध्ये जास्त येतं कारण तुम्हाला आतमध्ये लावावं लागतं लाईट्स, बाहेर लावावं लागतं, टेरेस मध्ये लागतं, कंपाऊंड वाला लावावं लागतात, सगळीकडे लाईट्स लागतात. तर जे रिअल नंबर्स खरं कोणी सांगत नाही. सो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का रिअल नंबर्स मे बी काही लोक अग्रीमेंट झाल्यानंतर सांगतात असं काही? 100% आधी याच्या आधी काय असं तुम्हाला एक्सपिरियन्स आलाय का तुम्हाला? येस. याच्या आधी आम्ही जेव्हा कोटेशन घेतोय तर बरेच लोकांनी 80 इलेक्ट्रिकल पॉइंट्स किंवा 50 इलेक्ट्रिकल पॉइंट तुमचा होऊन जाईल. और फर्निचर में भी काफी जगह. तर अशा बरेच ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण जेव्हा आपण रियालिटी मध्ये येतो तेव्हा तुम्हाला 200 पॉइंट्स पण खूप कमी पडतात. राईट. सो हे आम्हाला हे नंबर्स आधीच डिसाइड झाले पाहिजेत आणि त्याच्या अकॉर्डिंग त्याचे रेट फायनल झाले पाहिजे जेणेकरून म्हणजे मिसअंडरस्टँडिंग काय होत नाही. तर मग आपण बघितलं आपण बऱ्यापैकी आता ह्या स्टेजला आहोत. पण ह्या स्टेजला यायच्या आधी मी तुम्हाला फर्स्ट टाइम जे कोटेशन दिलं होतं तर त्या कोटेशन मध्ये जे काही मी मटेरियल स्पेसिफिकेशन दिले होते किंवा काही प्रोसेसेस दिल्या होत्या तर त्या सगळ्या मटेरियल स्पेसिफिकेशन ऍज इट इज वापरल्या गेल्या का किंवा त्या प्रोसेसेस सगळ्या वापरल्या गेल्या का त्याबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? त्याबद्दल तर आय थिंक चांगलाच एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जे ऑनेस्टली स्पीकिंग मी असं प्रत्येक मटेरियल येऊन बघितलं नाही कारण पण तुम्ही जे अपडेट दिले की मी वॉटरप्रूफिंग करतोय, मी टर्माइट ट्रीटमेंट देतोय, तुम्ही जे सगळे फॉलोअप दिले त्याच्यामधनं मला एकदम चांगलं हे आला आणि मला आय डोंट थिंक मला खूप गरज पडली साईटवर यायची. पण ओव्हरऑल जसं तुम्ही अपडेट देत गेला तर मला वाटलंच नाही की हे. पण जेव्हा अपडेट्स येत नाही ना क्लायंट्सला तेव्हा प्रत्येकाला एक शंका येते की अरे हे वापरताय की नाही वापरताय. ती स्थिती आमची नव्हतीच. ओके. म्हणजे डेली तुम्हाला व्हॉट्सअप रिपोर्ट आमच्याकडून? येस आत्ताही येतात माझ्याकडे अजूनही फोन मध्ये डेली. आजचं पण कोणसा युज हो रहा है, क्या हो रहा है, कुठला अपडेट आहे. आणि असं आहे की असं कुठलाच दिवस जात नाही जेव्हा अपडेट येत नाही. काय जेव्हा म्हणजे इव्हन दो स्लो काम असेल जरी चालू, जेव्हा लेट्स से लेबर सुट्टीवर असेल काही असेल तर त्याचं पण अपडेट येऊन जातं. जे एक्झाम्पल ऑफकोर्स वी डोंट एक्सपेक्ट की दिवाळीमध्ये कोणी काम करणार, न्यू इयर मध्ये काम करणार असं कोणी, तर त्याचं पण अपडेट येऊन जातं की आज काही काम नाही होणार बिकॉज ऑफ हे.
हॉलिडे असल्यामुळे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जर इन केस जसं आता आपण सण म्हणतो, आता माणूस आहे म्हटल्यानंतर त्याला आपणही माणूस आहोत, तर माणसाचे जे काही सण असतात किंवा दिवाळी आली, दसरा आली, Yes, तर yes. त्या दिवशी लोक सुट्टी घेतात. तर त्या Yes, दिवशी म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता की आपल्या व्ह्युअर्सला की आपली ऍज अ क्लायंट म्हणून पण काय मेंटॅलिटी असली पाहिजे, ऍज अ कंपनीकडे बघण्याची, ऍज अ लेबर्सकडे बघण्याची? ओके, येस. सो बेसिकली आय थिंक जर तुम्ही कन्स्ट्रक्शन करत आहात तर कॉन्ट्रॅक्टर कडनं ऑफकोर्स तुम्ही पंक्च्युअल तर ऑफकोर्स तुम्ही एक्सपेक्ट करणार, पण असं पण माइंडसेट ठेवा की थोडंसं डिले होऊ शकतो बरेच कारणामुळे. एक्झाम्पल हॉलिडेजमुळे प्रत्येक म्हणजे काही डिलेज जसं की सँक्शनिंग पार्ट कडून होऊ शकतात, काही डिलेज मे बी इलेक्ट्रिसिटीमुळे होऊ शकतात, काही डिलेज मटेरियल्स येण्यामध्ये होऊ शकतात. ते काही आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आमचं आता बोरवेलचं काम झालं, आता त्याच्यामध्ये आमचं एक्सपेक्टेड होतं की 1 दिवसात होऊन जाईल, पण त्याला 3-4 दिवस लागले. का? कारण बोरवेल करताना त्यांना मोठे मोठे दगड लागले. तर दॅट इज समथिंग नॅचरल विच इज नॉट इन आवर हँड. बरोबर, आपण ते काही करू शकत नाही त्याच्यावर. बरोबर. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की इन केस जर मायनर काही डिलेज पार्ट थोडा झाला, येस, तर त्याच्यामध्ये नॉट ओनली बाय कन्स्ट्रक्शन साइड, इट्स बाय ओनर साइड ऑल्सो. येस, Okay. करेक्ट. सगळ्यात आता आपण शेवटाकडे येऊयात. जसं की ओव्हरऑल जे काय आतापर्यंत आपण 1.5 वर्षाची जर्नी आपण सोबत आतापर्यंत हे केली, येस. तर ह्या 1.5 वर्षाच्या जर्नीचा तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक शॉर्ट मध्ये आपल्या व्ह्युअर्सला सांगितलं तर बेटर राहील. ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगण्याच्या मागे माझं एकच आहे. आय थिंक ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर आय विल नॉट से की चांगला होता. ऍक्च्युली ओव्हरऑल एक्सपिरियन्स बेस्ट होता. इट वॉजंट Thank जस्ट you. गुड, इट वॉज बेस्ट बिकॉज विजय असे म्हणजे बेसिकली तुमची टीम आणि तुम्ही पण बेसिकली खूप आय वुड से यू आर अ पर्सन हू इज विलिंग टू डू एव्हरीथिंग अँड विलिंग टू कम अँड टेक give 100% and willing to take the ownership of every single thing. Right. Sorry, मी मराठीत Yes, no issue. सो बेसिकली हे गोष्ट मला आवडते आणि हे मी प्रोफेशनल लाईफ मध्ये पण खूप फॉलो करतो. आणि मला हेच दिसलं विजयमध्ये की ओनरशिप इज समथिंग. म्हणजे कुठेही काही झालं, फॉर एक्झाम्पल आता ऑफकोर्स वी ऑल आर ह्युमन बिंग्स, प्रत्येकाकडनं हे चुका होतात. तर कोणाकडनं समजा एक्झाम्पल टायलिंगच्या वेळी काही झालं तर तुम्ही आले, तुम्ही परत लवकरात लवकर ती इश्यूज रेक्टिफाय केले आणि आपलं ते रिझॉल्व्ह झालं. राईट. सो आणि मेन म्हणजे मला हे तुमचं एक चांगलं गोष्ट एक आवडते विजय, की तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमचं जे तुम्ही जर काही प्रॉब्लेम झाला असेल साईटवर, दॅट इज फ्रॉम टाईल कटिंग राईट टू कन्स्ट्रक्शन टू मायनर क्रॅक ऑल्सो, तुमच्याकडे यू ऑलवेज हॅव अ आन्सर फॉर दॅट अँड यू ऑलवेज हॅव अ सायंटिफिक आन्सर. असं नाही की टेक्निकल, आय वुड से नॉट सायंटिफिक, सॉरी, टेक्निकल आन्सर फॉर दॅट. एक्झाम्पल हिटमुळे, जास्त हिटमुळे आपण डबल हे लावले होते, तर छोटेसे जे मायन्यूट क्रॅक्स आले होते, टाइल्स चिपिंग होतात, तर त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ द टाईल तुम्ही डायरेक्टली सांगितलं की हे, आणि मला आला पण अनुभव. बरोबर. जसं की आता मागच्या आठवड्यात आपलं झालं की टाइल्स तुम्ही म्हटले की थोडे टोक वरचे गेल्यासारखे वाटतात, येस, पण त्याच्या मागे रिझन हे होतं की कंपनीची जी कटिंग आलेली टाईल असते, येस, तर ती बिग साईज आणि एकदम 0 टॉलरन्स मध्ये कटिंग त्याचं प्रॉपर झालेलं असतं. येस, पण ऑन साईट काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला मॅन्युअल हँड कटिंगनी, मग जिथं कंपनीची फिनिशिंग आहे येस, आणि ऍक्च्युअल जी फिनिशिंग आहे त्याच्यामध्ये थोडाफार 99.99 पॉईंट फरक थोडा येऊ शकतो. पण तो तुम्हाला ज्यावेळेस ते प्रॅक्टिकल बघितलं त्यावेळेस तुम्हालाही ते लक्षात आलं. येस येस येस, नक्की. सो बेसिकली आपल्या केसमध्ये तर आपण कधीच इश्यू फेस नाही केले जे ब्रँडेड टाइल्स होते, सिम्पोलो म्हणावं, कजारिया म्हणावं, त्याच्यामध्ये आपण कधी प्रॉब्लेम नाही झाला. जे असे लोकल आपण लोकल थोडे जे काही वापरले त्याच्यामध्ये झाला. सो तो ते गोष्टी पटतात, म्हणून दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट यू, की व्हेनेव्हर यू टेल एनिथिंग टू समवन, द पर्सन इज बेसिकली इश्यू फ्री. म्हणजे आता त्याच्या डोक्यात मग काही शंका नाही, तर यू कॅन सी शंका फ्री म्हणू शकतो त्याला. अजून एक मला विचारायचं तुम्हाला, ओव्हरऑल एक्सपिरियन्स मध्ये आमच्या साईट इंजिनियर कडून किंवा आमच्या प्रोजेक्ट मॅनेजर कडून किंवा इव्हन साईटवरच्या लेबर कडून जर तुम्ही कधी साईटवरती आले तर त्यांनी तुम्हाला कसं हे केलं? म्हणजे बेसिकली आय थिंक तो एक्सपिरियन्स, अपडेट्स तर सारखे येत होते ग्रुपवर. साईट इंजिनियर आय थिंक तुमच्या टीमला जे नॉलेज आहे दॅट इज वन ऑफ द बेस्ट. म्हणजे ऍज अ लेमॅन तुम्ही जसं एक्सप्लेन करता, तुमची टीम एक्सप्लेन करते. म्हणजे मी तर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करतच होतो, बट पॅरलली आमची टीम पण तुम्हाला सपोर्ट करत होती. येस, म्हणजे हे
तुम्हाला हो. एक्सपिरियन्स केले तुम्ही. इव्हन इफ यू आर नॉट देअर, यू आर बिझी विथ अदर येस थिंग्स. येस. तो असं कधीच नाही आला की अरे मला विजयला कॉल करायची गरज आहे. आय थिंक तुमची टीम नेहमीच होती तिकडे बरोबर. आणि दे वर विलिंग टू डू एव्हरीथिंग. राईट. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आपण बघितलं की घर बांधताना ऍज अ क्लायंट साइडनी काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात आणि कंपनी काय काय गोष्टी करते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर तुम्हालाही तुमच्या घरासाठी जर भविष्यात बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच फायद्याचा ठरेल. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला, आमच्या कंपनीला आणि मला तुमच्या 2 कोटीच्या बंगलोचं काम दिलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. येस.